मैचेस में उसको सुधारा जाए। भारत के बल्लेबाज रोहन स्ट्राइक लेने की तैयारी में। पहला ओवर लेकर गेंदबाज धनेश खुद कप्तान तैयार होते हुए। रोहन के साथ भरी टीम के कैप्टन अभिजीत आए हैं। आसमान में काफ़ी बादल छाए हुए हैं और ऐसे कहीं ना कहीं लग भी रहा है कि शायद थोड़ी बहुत बूंदाबांदी भी हो सकती है। खेल की शुरुआत, पहली गेंद राइट आर्म राउंड द विकेट, हवा में खेल दिया है, फील्डर देखते ही रह जाएंगे। जबरदस्त प्रहार, 6 रन। बहुत ही मधुर संगीत हमारे एकवीरा डीजे की ओर से दर्शकों का मनोरंजन करते हुए, और बल्लेबाज भी शायद ठान के आए हैं कि अब दर्शकों का काफी मनोरंजन करना है। पहली गेंद पर छक्का जड़ा है डीप मिड विकेट के ऊपर से रोहन ने। केवल 2 खिलाड़ी बाउंड्री पर इस समय मौजूद। इस बार ऑफ साइड में हवा में, लेकिन सीधे फील्डर के पास। ओ, यहाँ पर बॉलर द्वारा थोड़ी सी गलती हुई। थ्रो को जब कलेक्ट कर रहे थे तो पैर से उनके स्टंप्स गिर गए थे, नहीं तो यहाँ पर जरूर मौका बन रहा था रनआउट का। सिंगल के लिए काफी आगे निकल चुके थे कैप्टन अभिजीत। किस्मत वाले हैं कि क्रीज पर इस समय मौजूद है। ऑफ स्टंप के बाहर गेंद रखी गई थी और बैकफुट पर जाकर थोड़ा सा पंजों के बल उछलते हुए स्ट्रोक खेला था, लेकिन गैप ढूंढ नहीं पाए। अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट, और इस बार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, और ये गलतियां पहले मुकाबले में भी ज़्यादा देखने को मिली थी भरे टीम के बल्लेबाजों द्वारा। अक्रॉस द लाइन खेलने के चक्कर में उनके बल्लेबाज आउट भी हुए थे, रन्स खासतौर पर ज़्यादा बना नहीं पाए थे, डॉट गेंदें काफ़ी ज़्यादा देखने को मिली थी। व्यासपीठावर आगमन होते आमच्या गावचे गणेश भोईर उर्फ शांडे यांचे आगमन होते ह्या चषकामध्ये। आपले सहर्ष स्वागत गणेश भोईर। ऐसे बीच बीमर गेंद नो बॉल का इशारा अंपायर द्वारा। बल्लेबाज हालांकि आगे भी निकले थे, लेकिन उसके बावजूद भी ये काफ़ी ऊंची फुल टॉस गेंद थी। ज़्यादा तेज करने के चक्कर में अपना नियंत्रण गवा बैठे कैप्टन धनेश। हालांकि धनेश ने पहले दोनों मैचेस में अच्छी गेंदबाजी की है और इस मैच में भी वापसी जरूर की छक्का लगने के बाद 2 डॉट देखी, लेकिन अब फ्री हिट गेंद। और हेलीकॉप्टर उड़ाया है, जबरदस्त टाइमिंग, काउ कॉर्नर के ऊपर से 6 रन। टाइमिंग लाजवाब थी। लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, डीप मिड विकेट पर खिलाड़ी है, लेकिन दोनों के बीच में से हवाई फायर किया और इस मैच का दूसरा सिक्सर रोहन के बल्ले से। खतरनाक नजर आ रहे रोहन। टीम का स्कोर हुआ है 13 रन। फिर से उछाल दिया है, एक और गगनभेदी स्ट्रोक, एक और सिक्सर। साइड को फेवर कर रहे हैं और लंबे लंबे शॉट्स लगा रहे हैं, शॉर्ट बाउंड्री को भी टारगेट कर रहे हैं, सही रणनीति के तहत बल्लेबाजी करते हुए रोहन। ओह, खतरनाक गेंद इस बार एकाएक ऊपर उठ गई थी। मेरे ख्याल से उनके माथे पर गेंद टकराई है, सिर पर टकराई है। कोई रन नहीं इस गेंद पर। ओवर खत्म होता हुआ पहला। पावर प्ले में पावरफुल बल्लेबाजी रही रोहन की। एक ओवर के बाद भरे टीम की दमदार शुरुआत। स्कोर हुआ है 19 रन बिना किसी नुकसान के। काफी खतरनाक साबित हो सकता था जिस तरह से गेंद ने उछाल लिया था और फिर से लॉफ्टेड शॉट खेलने का प्रयास कर रहे थे
हम उम्मीद करते हैं कि पूरी तरह से स्वस्थ रहेंगे बल्लेबाज रोहन। इस समय मैदान में ज़्यादा रोशनी नहीं है, मध्यम मध्यम रोशनी नज़र आ रही है, क्योंकि सूर्य देवता जो है वो बादलों के आड़ छिप गई है। सुबह के सत्र में भी बिल्कुल भी धूप नज़र नहीं आ रही थी। दोपहर के सत्र में ज़रूर कुछ देर के लिए यहाँ पर धूप नज़र आई थी। ये बहुत ही खूबसूरत ग्राउंड है, बहुत ही लोकप्रिय ग्राउंड है दोंडावडौली पश्चिम का। हम देखें तो हरे भरे वृक्ष है, मैदान के इर्द गिर्द प्राकृतिक सौंदर्य यहाँ पर देखने को मिलता है, और मन को प्रसन्न करने वाला नज़ारा ज़रूर देखने को मिलता है। तो जो दर्शक लाइव देख रहे होंगे उनको शायद उतना पता ना चले, हालांकि हमारे कैमरामैन जो है जीटीसी के वो ज़रूर कोशिश करते हैं कि सारी चीज़ें दिखाई जाए, लेकिन असली मज़ा आपको खेल का लेना है, इस ग्राउंड का लेना है, तो यहाँ पर आइएगा। दोंडावडौली पश्चिम में मापोली के करीब ये गांव है, भिवंडी तालुका में। नेवर लेकर गेंदबाज मोहित, शॉट ऑफ लेंथ हुक किया है, गेंद हवा में, टाइमिंग थोड़ी सी गड़बड़ा गई, लेकिन फील्डर बहुत दूर है, और इससे पहले कि फील्ड किया जाता डीप में 1 रन लेने का अवसर। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर खिलाड़ी रखा गया है, डीप स्क्वायर लेग है, डीप मिड विकेट भी रखा गया था दाहिने हाथ के बैट्समैन अभिजीत के लिए, लेकिन अब फील्डिंग में थोड़ा सा बदलाव किया जाएगा, क्योंकि स्ट्राइक को रोटेट किया है अभिजीत ने, और अब बायत के बल्लेबाज रोहन जो काफ़ी खतरनाक नज़र आ रहे हैं, उनके पास स्ट्राइक है। उनके लिए भी लगभग उसी तरह का क्षेत्ररक्षण नज़र आ रहा है जिस तरह का अभिजीत के लिए था, कि ऑन साइड में ज़्यादा प्रोटेक्शन बाउंड्री पर गेंदबाज को दिया जाए। लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट, डीप फॉरवर्ड स्क्वायर लेग, एक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, एक शॉर्ट फाइन लेग, ऑफ साइड में शॉर्ट थर्ड मैन है, पॉइंट की तरफ एक खिलाड़ी सर्कल के अंदर है, और एक खिलाड़ी डीप कवर में रखा गया है। लॉन्ग ऑफ बाउंड्री पर एक फील्डर मौजूद है। अगली गेंद दाहिने हाथ से राउंड द विकेट, और धीमी गति की शॉर्ट ऑफ लेन गेंद, उसको आने दिया था, पुल किया, लेकिन चूंकि गति नहीं थी गेंद में, तो उसको जिस तरह से खेलना चाहते थे बैट्समैन उस तरह से खेल भी नहीं पाए थे। हालांकि आउटफील्ड में जरूर खेला, 1 ही रन। तो कई गेंदबाजों की ये रणनीति भी होती है कि धीमा डाला जाए, लेकिन शॉर्ट पिच गेंदबाजी करते हैं बहुत धीमी गति से बाउंसर भी डालने का प्रयास होता है। जब पहला T20 विश्व कप खेला गया था उसमें शॉन पॉलक को देखा गया था पहली बार कि उन्होंने स्लोवर बाउंसर का इस्तेमाल किया था। इस बार ऑफ स्टंप के काफ़ी बाहर शफल करते हुए खेलने का प्रयास। फिर से अभिजीत की जो टाइमिंग है वो उतनी अच्छी देखने को नहीं मिली। कमज़ोर गेंदों का कहीं ना कहीं वो फ़ायदा नहीं उठा रहे हैं, थोड़े से निराश रहेंगे अपने आप से। और अभी तक ये ओवर जो है मोहित का अच्छा घट रहा है, हालांकि लगातार शॉर्ट ऑफ लेन गेंदें कर रहे हैं, लेकिन महज 3 रन पहले 3 गेंदों पर उन्होंने खर्च किए हैं। जय हनुमान भरे और जय बजरंग शिलार के बीच में ये मुकाबला है। क्वार्टर फाइनल में पहुंचने के लिए ये मुकाबला खेला जा रहा है दोनों टीमों के बीच में। स्कोर इस समय 22 रन बिना किसी नुकसान के। इस बार हुक किया है, अच्छे नियंत्रण के साथ ये स्ट्रोक खेला गया था, थोड़ा सा स्विवल करते हुए, पैरों की फिरकी बनाते हुए, लेकिन गैप नहीं ढूंढ पाए, और फिर से 1 रन। धीमा डालते हैं, लेकिन जरूर गेंदों को थोड़ा बहुत टर्न भी कराते हैं मोहित। और अभी तक उनकी जो गेंदबाजी रही है तीनों भी मैचेस में बढ़िया रही है। ये गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर, इस बार अतिरिक्त रन, शायद ज्यादा तारीफ हो गई, थोड़ा तेज डालने का प्रयास। बल्कि मोहित का ये पहला मुकाबला है, और इससे पहले जो मैचेस हमने देखे थे ललित उनके गेंदबाज थे। मोहित का ये पहला मैच है। इस बार कट किया, बहुत ही बढ़िया शॉट, पॉइंट के ऊपर से फील्डर पीछा कर रहे हैं, आउटफील्ड ऊपर की तरफ वहां पर, लेकिन फिर भी गेंद मैदान के बाहर। 4 रन। ललित भी एक प्रमुख बॉलर है, और ललित ने ही पिछले मैच में शानदार बॉलिंग की थी, 4 रन दिए थे, मुझे याद है। ये मोहित है, थोड़ा सा करेक्शन, लेकिन अच्छा स्ट्रोक अभिजीत द्वारा।
इस बार लॉफ्टेड शॉट मिस टाइम है, लेकिन कोई नुकसान होने वाला नहीं है क्योंकि फील्डर बहुत दूर। एक ही रन लेने का अवसर वहां पर। तो इसके साथ ही ये ओवर खत्म होता हुआ जय हनुमान भरे टीम की अच्छी स्थिति देखने को मिल रही है। 2 ओवर के बाद स्कोर हुआ है 29 रन बिना किसी नुकसान के। और शायद इसी तरह के रन्स आने वाले 2 ओवर्स में जोड़ना चाहेंगे बल्लेबाज। और यदि 29-30 रन जोड़ते हैं तो 60 के करीब का जो टारगेट रहेगा उतना आसान होने वाला नहीं है। हालांकि ये ज़रूर है कि जो शिलार टीम है उनके पास बहुत अच्छी बल्लेबाजी है। जय बजरंग शिलार टीम जिन्होंने 2 मुकाबले जीते हैं। पहले मैच में वक्की स्पोर्ट्स मापोली टीम को परास्त किया था, उसके बाद आई गावदेवी स्पोर्ट्स पुंडास को परास्त किया। और जय हनुमान भरे टीम का जहाँ तक सवाल है, उद्घाटनीय मुकाबला खेला था उन्होंने इस टूर्नामेंट का सुबह के सत्र में श्रावणी स्पोर्ट्स पिलंज टीम को मात दी थी और महज 31 रन बनाए थे 4 ओवर्स में। उसके बावजूद भी वो मैच उनके गेंदबाजों ने जिताया था। तो आज के दिन के खेल में वो सबसे कम स्कोर डिफेंड किया गया है। तो इससे पता चलता है कि भरे टीम के पास काफ़ी अच्छी बॉलिंग है और इस मैच में तो बल्लेबाजी भी उनकी अच्छी रही है अभी तक के खेल में। खासतौर पर रोहन बढ़िया टच में है। नेवर लेकर ललित हवा में गेंद, दो खिलाड़ी आए। एक बार गेंद हाथ से चिटकी भी थी लेकिन दूसरे प्रयास में कोई गलती नहीं। तो आखिरकार बैट अंपायर अच्छी तरह से देखते हैं और अंपायर का निर्णय ही अंतिम माना जाता है। एक अच्छा फैसला अंपायर विक्रम नाइक और सुभाष पाटिल का। आगे निकले, फुल पर लेकर आड़े बैट से खेला है। कैप नहीं मिला, एक ही रन मिलेगा यहाँ पर। थोड़ा सा खेल धीमा जरूर हुआ है। पहले ओवर में 19 रन आए थे, मोहित के ओवर में 10 रन आए। इस ओवर में पहली 2 गेंदों पर 2 सिंगल्स आए हैं। तो देखना है कि कहाँ तक स्कोर पहुँच सकता है। मौका तो है कि 50 रन कम से कम बनाए जाए, लेकिन विकेट एक भी नहीं गिरा है। उसको देखते हुए कुछ ज़्यादा रन्स जोड़ने की कोशिश हो सकती है। फिर से गेंद हवा में, इस बार जरूर आउट है। जी हाँ, इस बार बल्ले पर लगी थी गेंद और बहुत अच्छा कैच शॉट थर्ड मैन के खिलाड़ी द्वारा। तो अब जाकर पहले विकेट का पतन होता हुआ और अभिजीत फिर से ज्यादा योगदान बल्ले के साथ नहीं दे पाए। पहले मैच में भी 7 रन बनाए थे, इस मैच में भी 7 रन बनाकर आउट हुए। और इन 2 टीमों ने भी तो अच्छा क्रिकेट खेला है, लेकिन और बेहतर क्रिकेट आपको खेलना होगा यदि इस टूर्नामेंट के सेमीफाइनल में आपको पहुंचना है। तो हल्के हाथों से खेला है, बॉलर उठाते हुए गेंद को 1 रन यहाँ पर लेने का अवसर। नए बैट्समैन आए हैं हेमंत, और हेमंत ने आते ही अपना खाता खोला है। रोहन ने पहले ओवर में 3 छक्के जड़े। उसके बाद हम देखें तो जो 4 गेंदें उन्होंने खेली है उसमें एक डॉट बॉल है और 3 सिंगल्स है। कुल मिलाकर 21 पर बैटिंग करते हुए रोहन। हेमंत से भी काफ़ी उम्मीदें रहेंगी यहाँ पर देखा जाए तो जय हनुमान भरे टीम को, उनके समर्थकों को, क्योंकि एक ही विकेट गिरा है और काफ़ी अब कम समय बचा है पारी में। तो बड़े स्ट्रोक्स की ज़रूरत यहाँ पर। विकेट कीपर के पास मौका ज़रूर था लेकिन मुश्किल अवसर, कैच ड्रॉप और इसी बीच एक और सिंगल। तो ज़्यादातर अब सिंगल्स में रन्स बन रहे हैं। तो ये कहा जा सकता है कि भरे टीम की जो गाड़ी है वो टॉप गियर में शुरू हुई लेकिन अब रिवर्स गियर में जा रही है। सिक्सर के साथ पारी का आगाज हुआ। पहले ओवर में 3 छक्के लगे, उसके बाद सिर्फ 1 चौका देखने को मिला है। इस बार स्विच हिट की कोशिश,
पूरी तरह से बीट किया बैट्समैन को, अच्छी विकेट कीपिंग भी इस बार, और इसके साथ ही ये बहुत ही शानदार ओवर समाप्त होता हुआ ललित का किफायती और सक्सेसफुल ओवर समाप्त हुआ है। और इस मैच में भी उन्होंने सिर्फ 4 रन खर्च किए अपने ओवर में, 1 विकेट प्राप्त किया। तो 3 ओवर के बाद स्कोर 33 रन 1 विकेट के नुकसान पर। जिस तरह की शुरुआत रही थी उसको देखते हुए उतना बड़ा टोटल अभी तक देखने को नहीं मिला है, क्योंकि पहले ओवर में 19 रन आए थे, लेकिन पिछले 2 ओवर्स में सिर्फ 14 रन बल्लेबाज बना पाए हैं। इस बीच जिनके माध्यम से पानी की व्यवस्था इस टूर्नामेंट में की गई है, मिस्टर नरेश जी दलवी, इनका आगमन होता हुआ आपका हार्दिक हार्दिक स्वागत। बहुत बड़ा योगदान इस टूर्नामेंट के लिए। वॉलंटियर से रिक्वेस्ट है कि प्लेयर्स पेविलियन में पानी लेकर जाना है। आप देख रहे हैं इस समय हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे कप 2021 धोंडावडवली पश्चिम भिवंडी। भिवंडी शहर से भी थोड़ा दूर ये गांव है। स्कोर 33-33। रोहन अभी भी डटे हुए हैं क्रीज पर। क्या पहले ओवर में जिस तरह से बैटिंग की थी उन्होंने, उस तरह से वो बल्लेबाजी कर पाएंगे? सुशांत के हाथ में है गेंद, आज कीर्तिमान बनाया है उन्होंने, लेकिन हर मैच अलग होता है। इस बार दिशाहीन गेंद, वाइट से शुरुआत करते हुए अपने ओवर की। इस मैच में बॉलिंग में एक चेंज हमने देखा है, मोहित टीम में है तो उनसे गेंदबाजी कराई गई और अच्छी गेंदबाजी रही उनकी कुल मिलाकर। फिर से अक्रॉस द लाइन ज़्यादा खेलने की कोशिश हो रही है, और जब भी गेंद ऑफ स्टंप के बाहर उनको मिली है तो थोड़ा मुश्किल हुआ है कनेक्ट करना। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। ऑन साइड को काफ़ी फेवर करते हैं बायत के बल्लेबाज रोहन, लेकिन ऑफ साइड में भी खेल सकते हैं। इस बार ड्राइव किया है, ओ तेज सिंगल, एक जोखिम भरा सिंगल। एक्स्ट्रा कवर पर वहाँ पर खिलाड़ी मौजूद है सर्कल के अंदर। अच्छा क्षेत्ररक्षण हुआ था, लेकिन 1 रन लेने से रोक नहीं पाए। और इक्का दुक्का रनों से कोई ज़्यादा मुझे लगता है कि फ़र्क पड़ने वाला नहीं है जय बजरंग शिलार टीम को, क्योंकि उनके कप्तान भी चाहते हैं कि बड़े हिट्स ना लगे। अंतिम ओवर का खेल चल रहा है, केवल 4 गेंदें शेष है। स्कोर हुआ है 35 रन 35। अब स्ट्राइक हेमंत के पास। इस बार फुलर लेन ड्राइव किया है, गेंद जा रही है डीप मिड विकेट की तरफ। हल्का सा मिसफील्ड, और वो पर्याप्त था बल्लेबाजों के लिए 2 रन लेने के लिए। आउटफील्ड में तो आप बिल्कुल भी गलती नहीं कर सकते हो, और उस दिशा में बाउंड्री भी थोड़ी लंबी है। वहां से हमने कई बार देखा है कि जब थ्रो पहुंचता है तो वो थ्रो पर भी बल्लेबाज 1 रन दौड़ कर लेते हैं मिड विकेट स्क्वायर लेग जोन में। ऊपरी किनारा और विकेट का पतन। त्यांचा जन्म झाला होता आणि शिवसेनेची स्थापना त्यांनी 1966ला केली होती, 19 जून 1966। त्यानंतर जो एक छोटासा वटवृक्ष त्यांनी लावला होता, एक छोटंसं रोपटं लावलं होतं मी म्हणेन, सेनेचं त्याचा महावृक्ष झाला, वटवृक्ष झाला, आणि आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना चांगलं कार्य करत आहे। तर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही स्पर्धा सातत्याने आयोजित केली जाते। 2012मध्ये आजच्याच दिवशी त्यांचं निधन झालं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2021 धोंडावडवली पश्चिम येथे ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडवली पश्चिम आणि संजय भाऊ दळवी यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन। सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत। सध्या आपल्यासमोर सामना रंगतोय जय बजरंग शेलार विरुद्ध जय हनुमान भरे। भरे संघानं बऱ्यापैकी धावसंख्या उभारली असं म्हणायला हरकत नाही। 43 धावा जोडलेल्या आहेत आणि 44 धावांचं टार्गेट त्यांनी सेट केलंय। कुठेतरी जी परिस्थिती आहे, खऱ्या अर्थानं गोलंदाजांसाठी ही अशी परिस्थिती, ढगाळ वातावरण जेव्हा असतं ते अनुकूल मानलं जातं। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये देखील बऱ्याचदा थोडासा खेळावर प्रभाव पडत असतो वातावरणाचा।
पाहायचं आहे कशा प्रकारे फलंदाजी होते आणि टार्गेट अचीव करतील की नाही जय बजरंग शेलार संघाचे फलंदाज हे येणाऱ्या 4 षटकांच्या आत जरूर किंवा 4 षटकांनंतर आपल्याला कळेल. सलामीचे फलंदाज सेलार संघ लगेच पाठवून द्या, कारण वेळ आपल्याकडे कमी. अजून एक सामना आपल्याला खेळायचा आहे. बरे संघ आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. दोन्ही पंच सज्ज आहेत. पंच नाईक सर कारिवली आणि पंच सुभाष पाटील चावे भिवंडी, अतिशय नामवंत असे दोन्ही पंच आपल्याला लाभलेले आहेत. आजच्या दिवसामध्ये खूप सुंदर अशी कामगिरी त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला बघायला मिळाले. तर 44 धावांची आवश्यकता आहे. 11च्या सरासरी धावा जमा करायच्या आहेत त्या सेलार संघाला. पुन्हा एकदा बिन्नीची जोडी मैदानावर येते. धनेश आणि ललित. गोलंदाज बघूया कोण येतोय. धीरज. पहिला सामना बघितला होता, अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती धीरजांनी. 4 गडी बाद करून निर्धाव षटक टाकलं होतं आणि 1 गडी धावचीच्या रूपाने बाद केला होता. एकूण त्या षटकामध्ये 5 गडी बाद केले होते धीरजांनी. परंतु तो सामना वेगळा होता आणि हा सामना वेगळा आहे. बघूया काय घडते काय बिघडते आपल्याला बघायला मिळेल. 44 धावांची आवश्यकता आहे. यस, निश्चितच तो सामना देखील वेगळा होता, समोरचा संघ देखील वेगळा होता आणि आता ह्या मॅचमध्ये एक वेगळी टीम त्याच्या समोर आहे. सत्र देखील बदललंय, वातावरणामध्ये देखील बराचसा फरक आहे आणि आता प्रेशर देखील वेगळ्या प्रकारचा असणार आहे, कारण फार मोठी मॅच आहे. क्वार्टर फायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा संघर्ष होतोय. डावाला सुरुवात, पहिला बॉल राईट ओव्हर द विकेट, उजव्या भरपूर बाहेर पहा. आता वाईडने सुरुवात झाली आहे. खूप फरक असतो प्रत्येक सामन्यामध्ये. आपण सुशांतला देखील पाहिलं होतं की त्याने 5 गडी बाद केले सलग पहिल्या मॅचमध्ये, मात्र दुसऱ्या मॅचमध्ये भरपूर मार पडला. 19 धावा त्याने तब्बल खर्च केले आपल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा उजव्या भरपूर बाहेरचा बॉल, विकेट किपरनं पायानं अडवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान 1 धाव कंप्लीट केली गेली आणि पुन्हा एकदा वाईटचा देखील इशारा पंच सुभाष पाटील यांच्याकडून येतोय. तर 2 अवांतर धावा स्कोरमध्ये ॲड होत असताना एकही लिगल चेंडू टाकून झालेला नाही आणि 3 धावा अगदी मोफत रूपाने मिळालेल्या आहेत जय बजरंग शेलार संघाला. त्यांच्यासमोर टार्गेट आहे 44 धावांचं. पुन्हा एकदा गोलंदाज येतो धीरज. सामना करतो ललित. उजव्या अष्टीचा चेंडू खेळून काढतोय. पुश केलेला, पुश करोवर खुश रहो. या चेंडूवर आत्ता मात्र एका धावाने खातं खोलतोय तो फलंदाज ललित. धावसंख्या झाली ती 4. आपण पाहता जय बजरंग शेलार आणि जय हनुमान भरे या 2 संघामध्ये हा सामना. या सामन्याचा जो विजय संघ होईल तो पहारी संघाशी 2-2 हात करेल. सुंदर चेंडू, सुंदर फटका आणि अतिशय सुंदर झेल. पहिला हात मिळतो तो शेलार संघा. वेळेचे भान ठेवा, सहकार्य करा. अतिशय सुंदर झेल पकडला आहे क्षेत्ररक्षक रोहन यांनी आणि डगावरचा आसरा पकडावा लागला आहे तो फलंदाज धनेशाला. धावसंख्या झालेली ती म्हणजे 3. 1 बाद 3. अतिशय सुरेख झेल मी म्हणेन, कारण त्या ठिकाणी फिल्डिंग करणं डिफिकल्ट आहे. 4 धावा धावफलकावर आहेत. थोडंसं करेक्शन आहे. हवेत बॉल, आणखी एक फलंदाज बाद होतोय. कव्हर्समध्ये कुठलीही चूक फिल्डरने केली नाही. बॅक टू बॅक दुसरा झटका शेलार टीमला. आणि ललित. नवीन फलंदाज आला तो आकाश.
पुन्हा एकदा धीरज सामना करतोय आकाश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपासून दूर आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. दणदणीत चौकार. बाळासाहेबांच्या मनाला ठोकलाय. स्क्वेअर लेगचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये होता आणि त्याच्यावरून बॉल काढण्यामध्ये त्याला यश आलंय. आणि आपण पाहिलं तर मिड विकेट आहे डीपला. त्या फिल्डरला त्यांनी संधी दिली नाही. फिल्डरपासून दूर चेंडू टोलावला होता आणि 4 धावा त्यांनी प्राप्त केल्या. एक समोरच्या बाजूने फिल्डर तैनात करण्यात आलाय सीमारेषेवर लॉंग ऑफला. दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. पॉवर प्ले सुरू आहे. धीरज अतिशय सुंदर फटका. एकदा तर नक्की मिळाला. चेंडू जातोय 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 सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. हॅलो थँक्यू विजय. आमच्या मंडपाच्या समोरचा जो मंडप आहे तिथे एक प्रेक्षकाने पडदा खाली दाबलेला आहे. तो कृपा करून सोडायचा आहे. मोतीराम फालके जरा सहकार्य करा. जरा सांगा त्यांना सुद्धा. प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे की पडद्याला प्लीज आपण हात लावू नका. 2 चेंडूंवर 2 विकेट्स मिळवल्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 चौकार आता येत आहेत. पलटवार आकाशकडून पाहायला मिळतोय. आणि पहिल्या षटकातील आता शेवटचा बॉल. यावेळेस पुन्हा एक दाडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर चेंडू निघून गेलाय. अचूक टायमिंग साधता आला नाही. डॉट बॉलची सांगता होती आणि याचबरोबर पहिलं षटक कंप्लीट होत आहे. 44 धावांचा पाठलाग शेलार संघ करत आहे. त्यांची धावसंख्या झाली आहे 2 बाद 12. नक्कीच एक तुम्हारी तो एक आम्हारी. पहिल्या 2 चेंडूवर 2 गाडी बाद केल्या. त्याच्यानंतर 2 चेंडूवर लगातार 2 चौकार खेचून संघाची धावसंख्या वाढवलेली ती शेलार संघाने. ती म्हणजे 2 बाद 12. क्षेत्ररक्षक सजून घ्या. बरेच संघ वारंवार विनंती करतोय. दोन्ही संघ लक्षात घ्या. तुमच्यापैकी विजयी होणाऱ्या टीमलाच पुढचा सामना खेळायचा आहे आणि तो सामना असेल JB स्पोर्ट्स पहारे संघाविरुद्ध. उर्वरित 3 षटकांमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच जी सरासरी हवी होती ती सरासरी जमा करण्यात यश आलेलं ते शेलार संघाला. गोलंदाज येतोय तो म्हणजे विकी. सामना करतोय करण. धावसंख्या झाली ती म्हणजे 12. चांगला चेंडू. मोठा पटका मारण्याचा इरादा होता परंतु चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाही आणि 1 धाव पूर्ण झाले. धावसंख्या हळूच वाढून पुढे जाते ती म्हणजे 2 बाद 13. गोलंदाज येतो विकी. सामना करतोय तो म्हणजे आकाश. खूप वेळ घेता. उजव्या अष्टीचा खूप बाहेर जाणार चेंडू. पंच नाईक सर याचा इशारा येतो. हा चेंडू वाईट आहे. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज विकी याला. धावसंख्या हळूच वाढून पुढे जाते ती म्हणजे 14. 2 बाद 14. विकी सामना करतोय आकाश. चेंडू पडल्यानंतर थोडा खाली जातोय. बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या येते 2 बाद 14. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण गोलंदाज विकी याला. तर मिश्रण करताना दिसतोय. निश्चितच. आणि त्याची गोलंदाजी ॲक्शन आपण पाहिले तर अगदी लसित मलिंगाप्रमाणे आहे. त्यामुळेच साईडाम गोलंदाजी करतो त्यामुळे चेंडू खाली देखील राहत आहेत. हा बॉल देखील जास्त उसळला नाही. बॅटची आतली कडा लागली. बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. चांगली फिल्डिंग. कौतुकास्पद कामगिरी फिल्डरच्या माध्यमातून. खूप दुरून आला होता आणि दुसरी धाव अजिबात त्यांनी घेऊ दिली नाही दोन्ही फलंदाजांना. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 15 या आकड्यावर जाऊन पोहोचली. अजूनही 29 धावांची गरज आहे विजयासाठी उर्वरित 15 चेंडूंमध्ये जय बजरंग शेलार संघाला. तर विकी सामना करतोय तो म्हणजे आकाश. सुंदर चेंडू. व्हेरिएशन बघायला मिळतं गोलंदाजीमध्ये विकी याच्या. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याची संधी देत नाही तो फलंदाज करण आणि आकाशाला. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 15. 2 बाद 15. दुसरं षटक चालू. जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता आहे ती जय बजरंग शेलार संघाला. आतापर्यंत धावसंख्या दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या 2 बाद 15. विकी
खोलवर टप्प्या चेंडू खोदून काढतोय. एक धाव नक्की फंबल झालेलं थोडंसं, परंतु एकच धाव समाधान मानावं लागतंय ते आकाशाला. धावसंख्या हळूच वाढून पुढे जाते, ती म्हणजे 16. पंडित भैर पहारे यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेले. या चषकामध्ये आपले सहर्ष स्वागत. कुठेतरी फलंदाजांना संभ्रमात टाकणारे चेंडू जास्तीत जास्त टाकले जात आहेत आणि त्यामुळेच आतापर्यंत एक इकॉनॉमिकल षटक विकीचं पाहायला मिळतंय. मात्र हा बॉल स्वेअर आहे, चांगलं यष्टीरक्षण. विकेट किपर अभिजितचं कौतुक करायला पाहिजे, कारण हा बॉल जर पाठीमागे निघून गेला असता तर कदाचित चौकार देखील झाला असता, कारण विकेट किपरपासून देखील भरपूर दूर होता चेंडू. मात्र चांगलं यष्टीरक्षण, परंतु एक अवांतर धाव स्कोअरमध्ये ॲड होत असताना धावसंख्या झाली 17. विकी मोठा फटका नक्कीच मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेलचित होतोय तो म्हणजे फलंदाज आकाश. तिसरा आदला मिळतो तो शेलार संघाला. डीजे खूपच सुंदर षटक आपल्याला बघायला मिळालं गोलंदाज विकी याच्याकडून. या षटकामध्ये फक्त 5 धावा देऊन 1 गडी बाद करण्यात यश आलेले त्या गोलंदाज विकी याला. नवीन फलंदाज आले तो निशाला आणि गोलंदाज बघूया कोण येतोय. घाई करायची आहे, कारण डोंगराच्या कपाडीत बसलेले हे मैदान आहे. नक्कीच लवकर सूर्यदेवता आपल्यापासून रजा घेतोय, लवकर अंधार पडतोय या मैदानावर. या दोन संघातील एक संघ विजय संघाला नक्कीच पहारे संघाशी खेळायचं आहे. दोन्ही संघाने याचं भान राखायचं आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 17. खूप चांगलं टायमिंग खऱ्या अर्थानं फलंदाजानं साधलं होतं. आकाशनं मात्र पुरेपूर शक्तीचा वापर त्याने केला नाही, त्यामुळेच बॉल जो आहे तो सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला नाही आणि धीरज होता त्या ठिकाणी, ज्याने झेल समाप्त केला. चांगलं जजमेंट त्याचं पाहायला मिळालं अगदी सीमारेषेच्या लगत. तर 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. 17 धावा धावफलकावर. अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. उर्वरित 12 चेंडूंमध्ये जय बजरंग शेलार संघाला. शेलार विरुद्ध भरे अशी ही मॅच. नवीन गोलंदाज निखिल यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. थोडासा खोलवा टप्प्याचा बॉल होता, लाईन चांगली होती, ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू टाकले जात आहेत. डॉट बॉलनं आपल्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज निखिल. सध्या स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज निशालला आपण पाहतोय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळेस देखील पहा स्वतः भोवती अक्षरशः गिरकी घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र एवढी गिरकी तुम्ही जर घ्याल तर मग चेंडूवर तुमची नजर कुठे राहील. डॉट चेंडूची सांगता होती. बॅक टू बॅक 2 डॉट डिलिव्हरीज आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉल खेळणं परवडण्यासारखं नसेल जय बजरंग शेलार संघाला, कारण 10 चेंडूंमध्ये आता 27 धावांची आवश्यकता आहे. एकूण टार्गेट आपण पाहिलं तर 44 धावांचं आहे. 11ची सरासरी सुरुवातीला होती, ती आता भरपूर वाढली आहे. यावेळेस फुलटॉस. ओ गोलंदाजाचा हात लागलाय का, हा आता मोठा प्रश्न आहे. पंच सांगतायत की नाही. थेट चेंडू मात्र यष्ट्यांवर जाऊन आदळलाय. गोलंदाजाचा हात जर लागला असता तर फलंदाज मला वाटतं धावचित तेथे झाला असता. आणि असे निर्णय जे असतात ते फार कठीण देखील असतात. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा प्रकारचं दृश्य पाहिलं की अशा प्रकारच्या घटना घडल्या की लगेच पंच 3ऱ्या पंचांकडे जातात, परंतु येथे 3ऱ्या पंचांची सुविधा उपलब्ध नाही. ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय येईल तोच अंतिम मानला जाईल. पहिल्या 3 बॉल्सवर फक्त 1 धाव खर्च केली निखिलनं. पुढचा बॉल फेस करतोय करण, पुढे सरसावलाय, लॉफ्टेड फटका, उत्तुंग फटका, बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार, षटकार. विजयाच्या आशा
षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर फक्त 25 धावा पाहायला मिळत आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आता मात्र 19 धावांची आवश्यकता आहे. मागचा सामना आपण जो पाहिला होता त्यामध्ये देखील दादूसा पाडा संघाचा जो सामना झाला त्याच्या आधीचा सामना शेलार विरुद्ध पुंडास, त्या मॅचमध्ये 1 ओव्हरमध्ये 22 धावांची गरज होती आणि अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगत पाहायला मिळाली होती. 1 बॉल आणि 3 धावा असं समीकरण होतं, परंतु शेवटचा बॉल मुकुल उर्फ छोटू याने सोडून दिला होता. खूप छान फटकेबाजी देखील त्याने त्या सामन्यामध्ये केली. 30 धावा जोडल्या होत्या आणि निश्चितच असं वाटत होतं की अशक्यप्राय वाटणारा विजय तो आपल्या संघाला मिळवून देईल. मात्र शेवटच्या बॉलवर त्याने चूक केली, बॅट फिरवलीच नाही, बॉल सोडून दिला आणि तो चेंडू अगदी लाईनच्या आतमधून निघून गेला होता. तर ह्या मॅचमध्ये देखील तसाच काही थरार आपल्याला पाहायला मिळेल का हा मोठा प्रश्न आहे. निश्चितच क्षमता आहे मांजरेकर सर, आपण पाहिलं तर निशाल आणि जॉन्टी हे 2 फलंदाज आहेत, त्यांच्यामध्ये देखील क्षमता आहे, ते देखील फटकेबाजी चांगली करू शकतात. परंतु पहिले 2 ते 3 चेंडू महत्त्वाचे असतील. मोठे फटके या 2 ते 3 चेंडूंमध्ये यायला हवेत. नक्कीच 6 चेंडूमध्ये तब्बल 19 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू चांगला खेळून काढलेला आहे, 1 धाव मिळाले. दुसऱ्याचा प्रयत्न आहे, चांगली फेक होते आणि एका धावावर समाधान मानावं लागतं फलंदाज निशालाला. आणि आता इथं जॉन्टीला आपलं खातं खोलायचं आहे. जो धावसंख्या झाले ती म्हणजे 26, अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. चेंडू आहेत ते 5 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे शेलार संघाला. मोठा फटका येतोय परंतु कोणी क्षेत्ररक्षक नाही. एका टप्प्याने चेंडू जातोय स्केअरलेगच्या दिशेने. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. चौकाराने मात्र सामन्याची चुरस आणखी वाढली आहे. 4 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. या स्पर्धेचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे चेझिंग कंपल्सरी आहे. म्हणजे सामना जर बरोबरीच सुटला, टाय झाला, तर ज्या संघाने प्रथम बॅटिंग केली तो संघ विजेता असेल. डीप स्क्वेअर लेगला आता एक फिल्डर तैनात करण्यात आलाय कारण तिथून चौकार गेलाय. 1-1 चेंडू महत्त्वाचा आहे. रोहन गोलंदाजी करतोय, 1-1 धाव देखील महत्त्वाची आहे. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. जॉन्टीसाठी सुरेख फटका, बॅकफुटला जाऊन पंच केलाय, हॅमट केलाय बॉल, कव्हरच्या वरून बॉल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. अप्रतिम बॅटिंग करत असताना जॉन्टी. पाहायला मिळाला पॉईंटच्या सध्या ढकलून दिलेला चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि निर्णायक चौकार हा ठरू शकतो. 2 चेंडूवर लगातार 2 चौकार खेचले ते जॉन्टीने. आता मात्र चेंडू आहे 3 आणि 3 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. काहीही घडू शकतोय. अतिशय रंगतदार सामना आपण पाहतोय ह्या मैदानावर. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. आजच्या दिवसामध्ये बरेच वेळेला हे गणित आलं होतं. बघूया हे गणित कुठला संघ सोडवतोय. गणित अजूनही कठीणच आहे तसं पाहायला गेलं तर. मात्र जबरदस्त टच मध्ये दिसतोय जॉन्टी. यावेळेस ड्राईव्ह केलाय, आणखी एक चांगला फटका, ऑफ ड्राईव्ह बॉल चाललाय वाडिश लॉंग ऑफ कडे. चांगली फिल्डिंग तिकडे आणि चांगली फेक देखील. विकेट किपरने देखील चेंडू कलेक्ट केलाय. 1च धाव मिळते आणि आता मात्र स्ट्राईक पासून वंचित असेल जॉन्टी. उर्वरित 2 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. निशालकडे स्ट्राईक, ज्याने 3 चेंडू फेस केलेत, फक्त 1 धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. मात्र मागे काय घडलंय त्या गोष्टीला आता महत्त्व नाही आहे, पुढे बघायचं आहे आणि प्रत्येक बॉल येथे महत्त्वाचा आहे. हा बॉल फार निर्णायक असेल. 2 चेंडू 9 धावा. बॉल हवेत आहे, बॉल हवेत मैदानाच्या आतमध्ये. डीप मिड विकेटचा फिल्डर चेंडूच्या खाली आणि यावेळेस कुठली चूक होत अंदाज बाद. तर त्याचा पुल स्ट्रोक मिस टाइम पाहायला मिळाला आणि एक चांगला झेल आपण डीप मध्ये पाहिलाय. फिल्डर रोहित कडून चांगली फिल्डिंग त्याची डीप मध्ये आणि डीप मिड विकेटला त्या क्षेत्रामध्ये खूप चांगले चांगले झेल तिथे टिपण्यात आलेले आहेत. याआधी रोहनने एक चांगला झेल तिथे टिपला होता. आता मात्र सामन्याची हवा कुठेतरी निघाली असं म्हणायला हरकत नाही. 1 चेंडू 9 धावा. शेवटचा बॉल त्रिफळा उद्ध्वस्त आणि क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करत असताना या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2021 मध्ये जय हनुमान भरे संघ
भरे संघाचा संघनायक तर बरे संघ धावतच या, कारण कमिटीचा असा निर्णय हा सामना 3 षटकाचा राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. 3 षटकाचा सामना राहील. यस आणि नुकताच जो सामना समाप्त झालाय त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरलेले आहेत रोहन. परंतु सामनावीराचा जो पुरस्कार आहे आपण आजचा खेळ समाप्त झाल्यानंतर देणार आहोत. नक्कीच. फक्त टॉस केला जाईल, डिसिजन कळवायचा आहे आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. नरेश दलवी आणि गणेश भैर शांडी जे नाणेफेक कक्ष आहे त्याच्यामध्ये आपण जायचं नाणेफेक करण्यासाठी. 1 ओव्हर पॉवर प्लेचा असेल. दोन्ही पंचांची सूचना. नरेश आणि गणेश आपण नाणेफेक कक्षामध्ये जायचं, नाणेफेक करून घ्यायचे.